राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल 26 मे ते 29 मे पर्यंत रशिया दौऱ्यावर जाणार। ऑपरेशन सिंदूर नंतर अजित डोवाल यांचा पहिलाच दौरा असल्यामुळे दौऱ्याला विशेष महत्त्व। शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज। केंद्र सरकारकडून तूर खरेदीला 28 मे पर्यंत मुदतवाढ। 7,550 रुपये हमी भावानं तुरीची खरेदी सुरू। नाशकातील जिंदाल कंपनीतील आग 4 दिवसांनंतरही धुमसतीच। आगीची झळ बसल्यानं आजूबाजूची 4 गावं रिकामी करण्यात आली। शाळेच्या पहिल्याच दिवशी मोफत पाठ्यपुस्तकं मिळणार। समग्र शिक्षा अभियानांतर्गत राज्यातील 1,01,00,000 विद्यार्थ्यांना 16 जूनला मोफत पाठ्यपुस्तकं दिली जाणार। उरणमध्ये खोल समुद्रात मासेमारी बंदीचे आदेश। वादळी वारा आणि पावसाच्या पार्श्वभूमीवर 1 जून ते 31 जुलै खोल समुद्रातील मासेमारीवर बंदी। मान्सूनपूर्व पावसामुळे बुलडाण्यामध्ये भुईमुगाचं मोठ्या प्रमाणात नुकसान। हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतल्यानं शेतकरी हवालदिल। मान्सूनपूर्व पावसानं लातूरला झोडपलं। औसा शहरातील काझी गल्लीमध्ये अनेक ठिकाणी पाणी साचलं। लोकांच्या घरामध्ये पाणी शिरलं। स्थानिक रहिवाशांमध्ये संताप। मान्सूनपूर्व पावसामुळे ठाणे जिल्ह्यामध्ये 107 घरांची पडझड तर इमारत दुर्घटना, वीज आणि झाडं पडून 15 दिवसामध्ये 16 जणांचा मृत्यू।